मित्रांनो, बाबाजी ड्रॅगन फ्रूट फार्मवरती आपले खूप खूप स्वागत आहे। इथं आपण बघू शकता 3 स्टेजेस झाडावरती चालू आहेत। खूप दिवसानंतर हा व्हिडिओ टाकला मी, पण आता बघू शकता हे जे आपले फ्रूट आहेत यांना 10 दिवस झालेले आहेत आणि येतून आणि आपल्याला 20 दिवस बाकी आहेत याला भरण्यासाठी आणि पकण्यासाठी। आणि बघा हे दुसरा स्टेज म्हणजे कळी उमगायला आणि 5 ते 6 दिवस बाकी आहेत आणि हे आहे तिसरा स्टेज जे की आता कळी निघाली आहे। म्हणजे एका टाइमला 3 प्रोसेस झाडावरती चालू आहे। हीच कमाल आहे ड्रॅगन फ्रूटची या व्हेरायटीची, ज्यांना करून फ्रूटिंगसाठी म्हणजे कळी निघण्यासाठी लईच बंपर व्हेरायटी आहे जास्तीत जास्त फ्रूट काढण्यासाठी। कारण की आमचा हा पहिलाच तोडा आहे आणि बेसल डोस पण भरण्याला थोडं लेट झालं। त्या बेसल डोस लेट असून सुद्धा इतकं चांगलं फ्रूट साईज तुम्ही बघू शकता। 25-30 फळं ॲव्हरेज एका झाडावरती आहेत। तुम्ही प्रत्येक झाडावरती मी तर पण बघू शकता नवी पण कळी भरपूर प्रमाणात लागली आहे। तर आपलं इतकंच म्हणणं आहे की तुम्ही चांगली व्हेरायटी जर निवडली तर तुम्हाला उत्पन्न पण छान होतं। तुम्ही तर बघू शकता, इथं बघा तुम्हाला फ्रूट साईज दाखवतो मी। हे बघा 200 ग्रॅम आत्ताच क्रॉस झाले आणि 20 दिवसामध्ये म्हणलं तर हे 500 क्रॉस होऊन जाईल। तर नाही म्हणता 50 ते 60% आपला जे माल आहे ते 1 नंबरचा नक्कीच निघेल आणि जे बाकीचा राहील 2 नंबरचा 20%, 3 नंबरचा 10% आणि 4 नंबरचा 5-10% निघू शकते। प्रत्येक झाडावरती प्रत्येक फळ सारखं नाही बनत। ते कोणती बी तुम्ही व्हेरायटी लावात तुमचा छोटा माल नक्कीच निघणार, काही ना काही निघणार आणि ते शक्य आहे। काय मोठी गोष्ट नाही, कारण झाडाची कॅपॅसिटी असते त्याच्याप्रमाणे ते जितके फ्रूट बनवायचे तेवढी साईज बनवू शकते। काही छोटे राहतात तर त्याला आपल्याला काही मॅनेज करून घ्यायचं आहे, तेवढं तर चालत असते। आणि तुमचे काय जर प्रॉब्लेम असतील तर नक्की आपल्यासोबत शेअर करत जा। आम्ही या चॅनलवरती भरपूर लोकांना मदत करण्यासाठीच हा चॅनल काढलेला आहे, खास करून ड्रॅगन फ्रूटच्या शेतकऱ्यांसाठी, ज्यांना करून त्यांना मदत होईल की कशा प्रकारे आपण ड्रॅगन फ्रूट केलं पाहिजे, काय गोष्टी नाही केल्या पाहिजे ज्यांना करून आपला घाटा नाही झाला पाहिजे। तुम्ही तर बघू शकता मित्रांनो भरपूर फ्रूटिंग लागली आहे भरपूर प्रमाणात। आणि खूप जणांचा अनेक एक प्रश्न असते की इतकं तणकट होऊ दिलं तर काय प्रॉब्लेम होईल का? मित्रांनो, आपल्याला ध्यान ठेवायचं की झाडाच्या भोवती तणकट नाही झालं पाहिजे। आजूबाजून झालं तर चालेल पण नाही। एक हितच्या जास्त वाढलं की आपण ब्रश कटर मारून घ्यायचा आहे। आणि फ्रूटिंग स्टेजमध्ये कधीच तणनाशक वापरू नका मित्रांनो, कारण कसं व्हायलं आहे फ्रूटिंग स्टेजमध्ये तणनाशक वापरलं झाडावरती स्ट्रेस येईल, फंगसचे बारीक स्पॉट्स यायला चालू होतील, झाडावरती नाही फळावरती, ज्यांना करून तुमचा माल पुरा डागेल दिसेल। का मार्केटमध्ये बराच माल आता डागेल येत आहे, ज्यांना करून त्याला भाव 30 रुपये 40 रुपयानं कमी देत आहेत मार्केटमध्ये। तर हे गोष्टी ध्यानात ठेवा, तणनाशकचा वापर करू नका। बहुतेक तर वाटलंच तर रोटर फिरवत जा 15-20 दिवसाला, 1000-1500 गेले तर गेले, ते तुम्हाला परवडेल, ज्यांना करून तुमचा मालामध्ये जास्त फरक येणार नाही। आणि जास्त जर तणकट झालं तर बारीक पांढरे किडे हिरवे किडे पण येत असतात, तर त्याच्यासाठी आपल्याला स्प्रे घ्यावा लागेल। त्याच्यासाठी आपण तणकटच जास्त होऊ द्यायचं नाही। ते काय करतात किडे असे फळावरती बसतात आणि काळे डाग यायला चालू होतात। तर हे पण गोष्टी आपल्याला ध्यान ठेवायच्या आहेत, हे महत्त्वाचे। आता आपल्याला फोकस करायचा आहे झाडावरती, काही प्रॉब्लेम असेल तर ध्यान द्यायचं आहे। तुम्ही इकडे बघू शकता मित्रांनो भरपूर फ्रूटिंग आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजेत नक्की मला कमेंट करा। स्ट्रक्चरवरती पाहिजेत, खर्चवरती पाहिजेत की नियोजनावरती पाहिजे, सर्व माहिती आपण एकाने या चॅनलवरती सेपरेट टाकू। जर तुम्हाला आत्ताच माहिती पाहिजे असेल तर आपलं एक चॅनल आहे बाबाजी ड्रॅगन फ्रूट म्हणून, त्याच्यामध्ये हिंदी भाषेमध्ये आपण टाकलेलं आहे आणि हे चॅनल खास करून आपल्या मराठी मित्रांसाठी मी काढलेलं आहे। तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।